सारखे 3 दिवस झाले पुकारतात मंगेश महाराज लेख वाचवा फेम, लेख वाचवा फेम. लेख काय असते मंडळी बघा, लेख काय असते असं म्हणतात, एकतरी मुलगी असावी, साजिरी असावी, गोजिरी असावी, उमलताना बघावी, न्याहाळायला मिळावी, एकतरी मुलगी असावी. एकतरी मुलगी असणारी, सजणारी, सवरणारी, मॅचिंग करणारी, मॅचिंग करता करता नात्यातली गंमत आईला उलगडून सांगणारी. एकतरी मुलगी असावी, बाबांच्या कडेला बसावी, भावनेच्या भरात बाबांना गळामिठी घालावी, बाबांचा मुका घेणारी. एकतरी मुलगी असावी, एकतरी मुलगी असावी, निदान सुनेच्या रूपाने यावी आणि लेकीची कसर थोडी तरी भरून काढावी, यासाठी एकतरी मुलगी असावी. मी का बोलतो या गोष्टी मंडळी? प्रत्येक जण म्हणतो बापाचा हृदय पाषाण आहे. शेवटची 2 मिनिटं घेतो महाराज. प्रत्येक जण म्हणतो बाप पाषाण हृदय, बाप पाषाण हृदय. बाप कधी रडत नाही का? कधी रडत नाही रडत. आई मेली स्वतःची, नाही रडला. स्वतःचा बाप मेला, रडला नाही. एकुलता एक मुलगा मेला, रडला नाही. भाऊ मेला, रडला नाही. भाऊजाई मेली, रडला नाही. पण वयाच्या 22 वर्षापर्यंत जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे नेत्राचा दिवा रक्ताचं पाणी करून जिला सांभाळलं, जी बाळी अंगा खांद्यावर खेळत होती, मुका घेत होती, बाबाशिवाय जेवत नव्हती, बाबाशिवाय उठत नव्हती, बाबाशिवाय झोपत नव्हती, ती बाळी आज उपवर झाली. बरं उपवर झाली. तो बाप म्हणतोय, बाप काय म्हणतो माहित आहे? पाषाण हृदय तुम्ही म्हणता. तो बाप म्हणतो, नाही नमलो देवाला, हात जोडवतो तुम्हाला, जीव लावा तुम्ही माझ्या काळजाच्या तुकड्याला, नका रागावू कधीही, नाही म्हणतो तुम्हाला, रागावूनी घ्या जवळ माझ्या त्या चिमणीला. हा बाप आहे मंडळी, बाप आहे. कधी बाप आणि लेकीचं नातं एवढं घट्ट आहे, एवढं घट्ट आहे की मुलगी जन्माला आली ना, मरेपर्यंत फक्त एकाच नात्यावर विश्वास आहे. पती पत्नी, दीर भाऊजाई, नंद भाऊजाई, आई आणि मुलगी नाही. एकाच नात्यावर विश्वास आहे आणि ते नातं म्हणजे बाप आणि लेकीचं नातं आहे मंडळी. ही लेक आहे. अरे कधीच तर बाप अक्षता कपाळाला लागल्या, चिकटल्या. अरे गेटवर उभा होता, तो सांगत होता, ऐकलं का बघड्या, 22 वर्षापूर्वी एका झटक्यात 100 किलोचं पोतं डोक्यावर घेत होतो, पण 3 किलोचा 3 पाऊंडचा गोळा डॉक्टरने माझ्या हातामध्ये दिला ना गड्या, कचकनी लवणीमध्ये लवलो रे गड्या, लवलो. एका झटक्यात 2 पैलवानांना थापडी मारल्या ना तर लोळत घालत होते, पण माझ्या चिमुकलीने माझ्या कानाखाली मारली ना, चिमुकली असताना माझ्या गालात मारली ना गड्या, त्याच्यासारखं सुख, त्याच्यासारखा आनंद या विश्वात दुसरीकडे तिसरीकडे कुठे मिळणार नाही. ही मुलगी आहे. ही मुलगी काय म्हणते? आई सांग ना ग बाबांना, रात्र वैराची आहे. आज जर तो स्त्रीच्या पोटात जर स्त्रीला जर मारली तर उद्या स्त्री जातीला एक कलंक लागेल, कारण स्त्रीनीच स्त्रीचा घात केला. म्हणून आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. ए आई सांग ना ग बाबांना, मला दादाच्या राखीसाठी तरी जन्माला येऊ दे ना ग. ए आई सांग ना ग दादांना, मला मोठ्या ताईला दिदी म्हणण्यासाठी जन्माला यायचंय. ए आई सांग ना ग बाबांना, माझ्या पायाच्या पैंजणाने तुझं अंगण सजवायचंय ग, रुंजून वाजणाऱ्या पावलांनी तुला संगीताने न्याहायचंय ग. ए आई सांग ना ग बाबांना. आज जर बाबांना सांगितलं नाही तर माझे विचार इतिहास जमा होतील आणि इतिहासात अशी नोंद येईल, एका स्त्रीने एका स्त्रीचा घात केला, पुरुष त्याला अजिबात कारणीभूत ठरणार नाही. ए आई सांग ना ग बाबांना, येऊ दे ना ग जन्माला. तो बाप गेटवर उभा होता आणि तो बाप सांगत होता, अरे गड्या ऐकलं का, कधी वाकलो नाही, कुणा पुढे झुकलो नाही, पण आज वाकून झुकून नमस्कार करतो मित्रा, कारण आज माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे. ती मुलगी एक एक पायरी उतरत होती, बापाचा नवऱ्याचा हात धरून पायरी उतरत होती. आईच्या कुशीत शिरत होती आई, दीदीच्या कुशीत दीदी, मावशीच्या कुशीत मावशी, पण रडत होती ढसढसा, पण शोधत होती आपल्या बापाला. बाप कुठे, ज्याने मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, नेत्राचा दिवा रक्ताचं पाणी करून मला 22 वर्ष, शील काय असतं हे सांभाळायचं असतं, चारित्र्य काय असतं हे सांभाळायचं असतं. बेटा माहेर घरी ठीक आहे, सासरी गेल्यानंतर कसं वागावं, किती चारित्र्य संपन्न वागावं, हा शिकवण देणारा माझा बाप कुठे आहे? अंधाऱ्या खांबाचा फायदा घेऊन बापाने सोगावरती उचलला, डोळ्याला लावला, डचून रडत होता, देवा यासाठी का रे मला मुलगी दिली, देवा यासाठी दिली. अरे जेवढं प्रेम मला आईत मिळालं नाही, जेवढं प्रेम मला बायकोत मिळालं नाही, त्याच्या काही पटीने जास्त प्रेम माझ्या मुलीने मला दिलं रे बाबा. देवा सांग रे देवा, यासाठी मला दिली का? तुम्हाला सांगू, लग्न पत्रिका वाटून आलेला बाप
मुलीने सांजधारीला पाहिला, मुलगी आतमध्ये गेली, गुळाचा खडा पाण्याचा तांबे आणला, बाप पाय धुवून गुळाचा खडा खात नाही तोपर्यंत खोबऱ्याच्या तेलाची वाटी आणली आणि बापाचे पाय दाबून द्यायला सुरुवात केली. असा कोणता दिवटा आहे की तो बाप पत्रिका वाटून आल्याच्यानंतर त्याचं बापाचं पाय दाबेल नाही. अरे मुलगा म्हणजे आण आहे, तर मुलगी म्हणजे शान आहे. मुलगा म्हणजे मान आहे, तर मुलगी म्हणजे बाण आहे. मुलगा म्हणजे संगीत आहे, तर मुलगी म्हणजे त्या संगीतातली सुगंध आहे. आणि मुलगा म्हणजे घराचा दिवा आहे, तर मुलगी म्हणजे त्याच दिव्याला पेटवणारी पंथी आहे मंडळी.